स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी एस वाय क्रिएशन अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितलं तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जो काही व्हिडिओ क्रिएट केलेला आहे यासाठी जे तुम्हाला मटेरियल लागणार आहे हे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळालेले ते दिलेले आहे, तेथून तुम्ही सर्व मटेरियल तसेच बीट मार्क आणि बेसिक डाउनलोड करू शकता। तर लवकरात लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करून अलाइड मोशन ॲप आणि डेलीचे सॉन्ग डाउनलोड करून घ्या। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपलं नेट बंद करून घ्यायचं आणि अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली प्रोजेक्टच्या बटनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इथे इम्पोर्ट केलेले तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। तर बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सॉन्गची लेअर आणि अजून एक लेअर बघायला मिळणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला +वर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। सिम्पली आपण इथं एक मटेरियलची फाईल दिलेली आहे, ती सिम्पली डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल। तर तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर आपण डेमोसाठी इथे हे इमेज घेतलेला आहे। अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला याची जी काही साईज आहे अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर इथं आपण इमेज ॲडजस्ट करून घेऊया। नंतर आपल्याला याची लेंथ जी काय आहे ती आपल्या शेवटच्या बीटपर्यंतच, म्हणजे 13:0 सेकंदाच्या बीटपर्यंत आपल्याला इथं याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। परत काय करायचं आहे, इथं पुढे येऊन आपल्याला 3:01 सेकंदाच्या बीट लावून याचं सिम्पली इथं अशा प्रकारे त्या इमेजला क्लिक करायचं आहे आणि ऑप्शनला क्लिक करून इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। पुन्हा पुढच्या बीटला 4:28 सेकंदाच्या बीट लावून पुन्हा इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे। असं आपल्याला इथं टोटल इमेजचे 3 पार्ट करून घ्यायचे आहेत। असं इमेजचे 3 पार्ट होऊन जातील। नंतर काय करायचं, आपल्याला ते बॅकग्राऊंडला एक ही जी काही लेअर खाली बघायला मिळणार आहे त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला ही लेअर इथं अशी वरती घेऊन यायचं, म्हणजे आपल्याला इथं पुढं दिसून येईल। अशा प्रकारे इथं लेअर दिसून येईल। पुन्हा काय करायचं, तुम्ही बॅकने आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर्स आणि एक 3 लेअर बघायला मिळतील। तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्टच्या बटनावरती क्लिक करून इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला फर्स्ट इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर पुन्हा आपल्याला सेम सेकंड इमेजला हे हा इफेक्ट अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। दोन्ही इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं नंतर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल। तर पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं आपली जी काही दुसरी इमेज लेअर आहे त्याच्यावरती येऊन सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। सिम्पली याबरोबरच आपल्याला ब्लिंकवरती जी आपली काही लेअर बघायला मिळेल त्या लेअरला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही गोष्टी एका वेळी करून पुन्हा बॅक आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। तर आपल्या 4:28 सेकंदाच्या बीट लावून आपले जे काही इथलं इमेज आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला जाऊन हे हाय इफेक्ट इथून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा 4:28 बीट लावून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ब्लिंकची लेअर इथं ॲड होऊन जाईल। याची लेंथ आपल्याला ऑटोमॅटिकली शेवटपर्यंत एक्सटेंड झालेली बघायला मिळेल। तर अशा प्रकारे इथं होऊन जाईल। आता काय करायचं, सुरुवातीला +वर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपण तुम्हाला एक स्पेशल PNG आज दिलेलं आहे बर्थडे निमित्त, तर तुम्हाला इथे मटेरियलमध्ये बघायला मिळेल। सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला अशा प्रकारे याची लेंथ जी काय ती शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला हे PNG इथं अशा प्रकारे आपली जी काही ब्लॅक PNG आहे त्याच्यासमोर इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा काय करायचं, याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर 4:28 बीट लावून आपल्याला सिम्पली या इमेजचे म्हणजे जे PNGचे 2 पार्ट अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत। तर पहिल्या पार्टला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे सर्चवरती क्लिक करायचं आणि फेड FADE असं आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला फेड इन अँड आउट अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळेल। त्याच्यावर क्लिक करून सिम्पली इथं स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल। तर सिम्पली काय करायचं, पुन्हा बॅकनं आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एक सगळ्यात पहिल्यांदा छोटीशी एक लेअर बघायला मिळेल, त्या लेअरला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक देऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। आपल्याला काय करायचं, 4:28 सेकंदाच्या बीट लावून आपला जो काय पुढचा बीट आहे म्हणजे 7:22 बीट आहे त्या बीट लावून आपल्याला अशा प्रकारे इथे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढचा 17 सेकंदाच्या बीट लावून ही लेअर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 वेळा लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आजचा व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे। सिम्पली काय करायचं, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।